स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मूर्तिजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होऊ घातली असून दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे आणि आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा आज रोजी मतदान पूर्व कालावधीमध्ये संवेदनशील भागांचा एकत्रित दौरा करून उपाययोजना व निवडणूक कामकाजासंबंधी पाहणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। जिल्हाधिकारी महोदय यांचे आगमन होताच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियान मोहीम राबवण्यात मूर्तिजापूर शहरामध्ये येत असून यामध्ये 100% मतदान व्हावे याकरता विभिन्न कार्यक्रमाद्वारे मतदान जनजागृती करण्यात येते आहे। त्याचाच एक भाग आज जिल्हाधिकारी महोदय व पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते मतदार जनजागृती स्वाक्षरी अभियान मोहिमेचे स्वाक्षरी करून मोहिमेस सुरुवात करण्यात आली। मूर्तिजापूर हायस्कूल मूर्तिजापूर व सेंट आन्स स्कूल यांचे विद्यार्थी यांनी मतदार जनजागृती करता पथनाट्य सादर केले। स्वीप मोहिमेअंतर्गत मतदार जनजागृती प्रसार प्रचारचे हँडी पोस्टर जनजागृती बॅनर हातात घेऊन पथनाट्य सादरीकरण करून 100% मतदान करण्याकरता आज मूर्तिजापूर शहरातील मतदारांना नागरिकांना आवाहन करण्यात आले। असे सुंदर सादरीकरण पाहून जिल्हाधिकारी महोदय यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले। 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिनाचे औचित्य साधून निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपान यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले। तसेच 26/11/2008 च्या मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी व निष्पाप नागरिकांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यानंतर सभागृहात जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी निवडणूक कामकाजाविषयी सर्व क्षेत्रीय नोडल अधिकारी यांची आढावा सभा घेऊन कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले व काही सूचना दिल्या। यावेळी जिल्हा सह आयुक्त डॉक्टर विश्वनाथ वडजे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, पोलीस निरीक्षक अजित जाधव यांची उपस्थिती होती। यानंतर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांनी स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्ष व शहरातील मतदान केंद्रांना भेट घेऊन पाहणी केली व निवडणूक कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले।